Hello dear students, I am Pragati. आपण पाहत आहोत पॉलिनॉमियल्स एक्सरसाइज 2.4 क्वेश्चन नंबर 12. याच्यामध्ये दिला आहे व्हेरीफाय दॅट, म्हणजे ही एक आयडेंटिटी आपली 8 नंबरची आयडेंटिटी आहे. याच्यामध्ये LHS साईड आणि RHS साईड आहे आणि आपण RHS साईड घेऊन प्रूव्ह करणार आहोत की LHS साईड याच्या इक्वल आहे. पण ह्या RHS साईडमध्ये ही एक आयडेंटिटी आहे जी आपली सेकंड नंबरची आयडेंटिटी आहे. तर ही काय आहे? ही आहे x मायनस वाय द होल स्क्वेअर इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस ट्वाईस इंटू एक्स इंटू वाय. ह्या आयडेंटिटीचा उपयोग आपण ह्या ब्रॅकेट सॉल्व करण्यासाठी वापरणार आहोत. चला तर मग स्टार्ट करूया. बाय RHS इक्वल टू आपल्याला काय मिळतं आहे 1/2 एक्स प्लस वाय प्लस झेड, बिगर ब्रॅकेट घ्यावं लागेल. एक्स मायनस वायचा स्क्वेअर काय मिळतो आपल्याला एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर मायनस 2 इंटू एक्स इंटू वाय. आता वाय मायनस झेडचा स्क्वेअर काय मिळेल आपल्याला प्लस, ही प्लसची साईन आपण ॲज इट इज लावणार, वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर मायनस 2 इंटू वाय इंटू झेड. ही प्लसची साईन घेऊया. इथे झेड मायनस एक्स द ब्रॅकेट स्क्वेअर आहे, तर आपल्याला झेड स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर मायनस 2 इंटू एक्स इंटू झेड. तर पाहूया नेक्स्ट स्टेपमध्ये आपल्याला काय मिळतं. इक्वल टू 1/2 इंटू एक्स प्लस वाय प्लस झेड. हा एक एक्स स्क्वेअर आहे, आणखी एक एक्स स्क्वेअर हा आहे, म्हणजे इथे 2x स्क्वेअर झाला. हा वाय स्क्वेअर आहे आणि हा एक वाय स्क्वेअर आहे, तर इथे प्लस 2y स्क्वेअर मिळतो आहे. नंतर हा एक झेड स्क्वेअर आहे आणि इथे पण एक झेड स्क्वेअर प्लस 2 झेडचा स्क्वेअर. आता आपल्याला पाहायचं आहे हे उरलेलं मायनस 2 इंटू एक्स इंटू वाय, नंतर हा मायनस 2 इंटू वाय इंटू झेड आणि नंतर हा उरला मायनस 2 इंटू एक्स इंटू झेड. ब्रॅकेट क्लोज करूया. तर पहा मुलांनो, हे जेव्हा आपण ऑब्झर्व करतो सगळ्यांच्या समोर आपल्याला 2 लागलेला दिसत आहे, तर हा 2 आपण कॉमन काढू शकतो. 1/2 इंटू एक्स प्लस वाय प्लस झेड, हे मी 2 कॉमन काढले. तर ब्रॅकेटमध्ये काय उरलं, हा 2 इथे गेला. एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर मायनस एक्स इंटू वाय मायनस वाय इंटू झेड मायनस एक्स इंटू झेड. तर नेक्स्ट ह्याच्यामध्ये हा 2 आणि हा 2 कॅन्सल झाला, तर आपल्याला मिळत आहे एक्स प्लस वाय प्लस झेड, एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर मायनस एक्स इंटू वाय मायनस वाय इंटू झेड आणि मायनस एक्स इंटू झेडच्या इक्वल. पहा मुलांनो, आपली जी ही 8 आयडेंटिटी आहे आणि आपल्याला इथे जे प्रोडक्ट भेटलं आहे ते काय मिळालं आहे, एक्स प्लस वाय प्लस झेड हे इक्वल आहे एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस झेड स्क्वेअर मायनस एक्स वाय मायनस वाय इंटू झेड आणि मायनस एक्स इंटू झेड. हे इक्वल आहे आपल्याला, म्हणजे याच्या इक्वल आपल्याला काय लिहावं लागेल, हे लिहावं लागेल. तर मग लिहूया आपण. हे इक्वल टू होतं आपलं कशाच्या इक्वल होत आहे, एक्स क्यूब प्लस वाय क्यूब प्लस झेड क्यूब मायनस 3 इंटू एक्स इंटू वाय इंटू झेड. तर हे जे मिळालं आपल्याला ह्या आयडेंटिटीनुसार ह्या प्रोडक्टचं जे आपल्याला फॅक्टर फॉर्म मिळालं ते असं मिळालं आणि ते आपण असं लिहिलेलं आहे. तर हे इक्वल टू आपल्याला LHSचे आहे, म्हणून काय होणार LHS इक्वल टू RHS होणार. अशा प्रकारे हा क्वेश्चन सॉल्व होतो आहे.